जर तुम्हाला तुमच्या लाईफचे सगळे खरे गोल्स एका सर्कलमध्ये पाहायला मिळाले तर द व्हील ऑफ लाईफ अशी पॉवरफुल टेक्निक आहे जी लेट पॉल जे मेयर यांनी ओरिजिनली 1960s मध्ये डेव्हलप केली होती। हे प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या लाईफचे खरे गोल्स ओळखण्यासाठी आणि लाईफमध्ये बॅलन्स आणण्यासाठी मदत करतं। बाय द एंड ऑफ दिस व्हिडिओ ही व्हील ऑफ लाईफ टेक्निक यूज करून तुम्हाला कळलेलं असेल की तुमच्या लाईफचे खरे गोल्स काय आहेत जे तुम्ही नेक्स्ट इयर ठरवू शकता। आपण सगळे डेली लाईफमध्ये इतके रमलेलो असतो ना आणि लाईफचे बेसिक्स नीड्स पूर्ण करण्यासाठी इतके अडकलेलो असतो की आपल्यासाठी खरोखर काय महत्त्वाचं आहे हेच आपल्या डोळ्यापासून अंधुक व्हायला लागतं। आणि याचमुळे बऱ्याचदा आपण अशा गोष्टींच्या मागे लागतो किंवा असे काही गोल सेट करतो जे पूर्ण झाले तरीसुद्धा आपल्याला फुलफिलिंग वाटत नाहीत आणि मग लाईफ नावाची आपली कार खडखड 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 आवाज करत राहते। आपल्याला काहीतरी मीनिंगफुल करायचं असतं जे कंप्लीट केल्यानंतर आनंद आणि समाधान देऊन जातं आणि हे सोडण्याचं स्ट्रगल आपलं नेहमी चालूच असतं। आणि इथेच पिक्चरमध्ये येतो द व्हील ऑफ लाईफ। हे तुम्हाला तुमच्या लाईफमधले असे एरिया शोधण्यासाठी मदत करतं जिथे तुम्हाला खरंच लक्ष देण्याची गरज आहे, सो दॅट यू कॅन फोकस व्हॉट ट्रूली मॅटर्स टू यू। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याच्यासाठी खूप थँक्यू। 1960s पासून आत्तापर्यंत व्हील ऑफ लाईफचे खूप सारी व्हेरिएशन्स आणि नावं आहेत। लाईफ कोचिंगमध्ये हे प्रकर्षाने वापरलं जातं आणि म्हणूनच आपण हा सिम्पल टेक्निक आज यूज करणार आहोत। व्हील ऑफ लाईफचं पर्पज तुमची लाईफची करंट स्टेटस पाहण्यासाठी आहे। हे पाहण्यासाठी हा व्हील 6 ते 10 कॅटेगरीजमध्ये डिवाइड केला जातो अकॉर्डिंग टू युअर लाईफ एरियाज। प्रत्येक कॅटेगरी तुमच्या लाईफचा एक पार्ट रिप्रेझेंट करतं। हे प्रत्येक पार्ट जेव्हा तुम्ही अनलाइज करता तेव्हा तुम्हाला कळतं की कुठल्या एरियाजमध्ये तुम्ही स्ट्रॉंग आहात आणि कुठल्या एरियाजमध्ये तुम्हाला काम करण्याची गरज आहे। म्हणजे तुमच्या खऱ्या गोल्सचा एक स्नॅपशॉट आपल्याला या व्हील ऑफ लाईफमध्ये मिळतो। ह्या व्हील ऑफ लाईफचे काही मेन कॅटेगरीज आहेत, जसं हेल्थ ज्याच्यामध्ये फिजिकल मेंटल येऊ शकतं, फायनान्स, करिअर, फॅमिली अँड रिलेशनशिप्स, स्पिरिच्युअल, सोशल अँड फ्रेंड्स, लर्निंग और पर्सनल ग्रोथ, गिविंग अँड कॉन्ट्रीब्युशन, फन इंटरेस्ट अँड रिलॅक्सेशन, पार्टनर अँड स्पाउस। हे कॅटेगरीज तुम्ही तुमच्या लाईफला जसे रेलेव्हंट आहेत तसे डिसाईड करायचे। 10च कॅटेगरी असायला पाहिजे असं काही नाही, तुम्हाला जेवढे हवेत तेवढे कॅटेगरीज निवडायचे। या वर्षीसाठी माझे हे कॅटेगरीज आहेत: फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, पर्सनल डेव्हलपमेंट, पार्टनर अँड फॅमिली, फ्रेंड्स अँड सोशल, फायनान्सेस, करिअर अँड पॅशन, सेल्फ केअर अँड इंटरेस्ट, स्पिरिच्युअल अँड सोशल कॉन्ट्रीब्युशन। जेव्हा या कॅटेगरीजला तुम्ही स्कोर देता तेव्हा तुमच्या आयुष्याच्या करंट स्टेटसचा तुम्हाला स्नॅपशॉट समोर दिसतो आणि हेच आपलं गोल सेट करण्याचं ब्लूप्रिंट आहे। स्कोरिंग करताना 0 to 10 या रेंजमध्ये स्कोर द्यायचे, 0 बिंग द वर्स्ट पॉसिबल सिनॅरिओ आणि 10 बिंग द बेस्ट। पण मला असं वाटतं की मधल्या काही व्हॅल्यूजना पण मिनिंग दिलं पाहिजे, सो मी 3ला फेअर इनफ असं म्हटलं आहे, 5ला गेटिंग होल्ड ऑफ इट, जमतंय बाबा असं मिनिंग दिला आणि 7 स्कोरला गुड इनफ म्हणजे चांगलं झालेलं आहे पण अजून होऊ शकतं असा त्याचा अर्थ। यामुळे ना स्कोरिंग इझी आणि मिनिंगफुल होऊन जातं। ऑनलाईन तुम्हाला व्हील ऑफ लाईफचे खूप सारे लेआउट्स मिळतील, पण तुमच्यासाठी मी सर्क्युलर व्हील ऑफ लाईफचा फ्रीबी प्रिंटेबल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। ती लिंक क्लिक करून डाउनलोड करा, प्रिंट करा आणि जरूर वापरा। आता जनरली इथे व्हील ऑफ लाईफचा एक्सरसाइज संपतो, पण मी ह्याला एक स्टेप पुढे नेलेला आहे। स्कोरिंग झाल्यानंतर प्रत्येक कॅटेगरीसाठी 2 सेंटेन्सेस लिहायचे आहेत ज्याच्यामध्ये ही कॅटेगरी कशी इम्प्रूव्ह करायची हे असणार आहे। म्हणजे काय जास्त करायचं, काही कमी करायचं, कुठल्या हॅबिट्स ॲड करायचे, कुठल्या हॅबिट्स डिलीट करायचे अँड सो ऑन। आणि याच 2 सेंटेन्समधून आपण आपले गोल्स एक्स्ट्रॅक्ट करणार आहोत। गोल सेट करताना लक्षात ठेवायचं की आपल्याला डायरेक्ट 10th लेवलची इम्प्रूव्हमेंट आणायची नाही आहे, 1 by 1 लेवल इम्प्रूव्ह व्हायचं आहे। कारण की सडन इम्प्रूव्हमेंट टेम्पररी असते आणि स्लो इम्प्रूव्हमेंट परमनंट असते। सोबतच गोल सिम्पल पण असावेत आणि चॅलेंजिंगसुद्धा असावेत। सिम्पल की तुम्ही ते रोजच्या आयुष्यात करू शकाल आणि चॅलेंजिंग इतके की ते कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला खरंच सॅटिस्फॅक्शन वाटायला पाहिजे। गोल्स कसे प्लॅन करायचे, कसे ब्रेकडाऊन करायचे याबद्दलचा व्हिडिओ नेक्स्ट आपला येणार आहे, तो तुम्ही नक्की बघा। आता हे आहे माझ्या करंट लाईफचं व्हील ऑफ लाईफ। यात काही स्ट्रॉंग एरियाज आहेत आणि काही वीक।
या वीक एरियाजला इम्प्रूव्ह करणं इम्पॉर्टंट आहे, नाहीतर लाईफचा बॅलन्स बिघडू शकतो. सो माझे पुढच्या वर्षीचे गोल्स या वीक एरियाजवर डिपेंडेंट असतील. फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, सेल्फ केअर अँड इंटरेस्ट, करिअर अँड पॅशन. आता आपल्याला स्ट्रॉंग आणि वीक एरियाज कळलेले आहेत. याच्यातून आपण वीक एरियाज निवडणार आहोत गोल सेट करण्यासाठी, कारण की जर वीक एरिया तुम्ही इम्प्रूव्ह केली तर लाईफचा बॅलन्स व्यवस्थित राहील. वीक एरियासाठीचे जे स्ट्रॅटेजीज आहेत ते एकदा परत वाचून काढायचे आणि त्याच्यातून असं सिम्पल काहीतरी एक्स्ट्रॅक्ट करायचं जे तुम्ही न्यू इयर गोल म्हणून सेट करू शकता. एक एक्झाम्पल देते, तो म्हणजे सेल्फ केअर आणि हॉबीजचा. सेल्फ केअर आणि हॉबीजकडे माझं भयंकर दुर्लक्ष होत होतं मागच्या काही वर्षांपासून, पण यावर्षी मी ठरवलं आहे काहीतरी त्याच्यामध्ये करायचं. कसं इम्प्रूव्ह करता येईल, तर माझी स्ट्रॅटेजी आहे की आठवड्यातून एक सेल्फ केअर काहीतरी करायचं आणि महिन्यातून एक काहीतरी हॉबी रिलेटेड करायचं. सो या 2 लाईनच्या स्ट्रॅटेजीमधून मी हे एक गोल एक्स्ट्रॅक्ट केलं आहे. सिमिलरली बाकीच्या वीक एरियाजमधून असेच गोल्स एक्स्ट्रॅक्ट करायचे तुम्ही. एकदा रिकॅप करूयात. गोल डिफाईन करण्यासाठी व्हील ऑफ लाईफ टेक्निक आपण यूज करतो आहे. तर पहिले आपल्याला या व्हीलचे कॅटेगरीज डिसाईड करायचे आहे तुमच्या लाईफप्रमाणे. सेकंड, या कॅटेगरीजला स्कोर द्यायचा आहे तुमच्या करंट आयुष्याच्या हिशोबाने. रिमेंबर, 0-10 या व्यतिरिक्त 3, 5 आणि 7 या स्कोरिंगला पण मीनिंग देणं विसरू नका. यानंतर प्रत्येक एरियासाठी 2 लाईनची इम्प्रूव्हमेंट स्ट्रॅटेजी लिहायची. आणि लास्ट, वीक एरियाजमधून तुम्ही तुमचे गोल्स एक्स्ट्रॅक्ट करायचे आणि ते प्रेझेंट टेन्समधून डिफाईन करायचे. आता अशी सिंपल पण पॉवरफुल टेक्निक या गोल्सला कसं प्लॅन करायचं हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला भेटूयात. थँक्यू.